नमस्कार स्वामी भक्त हो. अनेक भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न वारंवार येतो. आपण स्वामी समर्थांची सेवा करतो, मग श्री गुरुचरित्राचे पारायण का करावे? स्वामी समर्थ आणि श्री गुरुचरित्र यांचा नेमका संबंध काय आहे? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकेच त्याचे उत्तर गूढ आणि हृदयाला स्पर्श करणारे आहे. आज आपण याचा विचार शांतपणे आणि श्रद्धेने करूया. मित्रहो, श्री गुरुचरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर तो आहे गुरुतत्वाचा जिवंत असा अनुभव. या ग्रंथामध्ये दत्ता अवतारांच्या दिव्य अशा लीलांचे वर्णन केलेले आहे. श्रद्धा, भक्ती, सेवा, नम्रता आणि गुरूंवरील संपूर्ण विश्वास यांचा सुंदर संदेश आपल्याला या गुरुचरित्रातून मिळतो. आपण स्वामी समर्थांचं जीवन पाहिलं तर त्यांनीही भक्तांना हाच संदेश दिलेला आहे. त्यांनी कोणालाही जातीपातीचा, कुठल्याच प्रकारचा, स्त्री पुरुषाचा भेद शिकवलेला नाही. त्यांनी भक्तांना देवापेक्षा गुरूंवर श्रद्धा, नामस्मरण, प्रामाणिक जीवन आणि सेवाभाव याचाच मार्ग दाखवला. त्यामुळे अनेक स्वामी भक्त श्री गुरुचरित्राचे पारायण करतात, कारण ग्रंथ आणि स्वामी हे दोघेही भक्ताला एकाच गुरुतत्वाकडे घेऊन जातात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की श्री गुरुचरित्रात स्वामी समर्थांचे चरित्र नाही, कारण हा ग्रंथ स्वामी समर्थांच्या प्रकट होण्यापूर्वीचा आहे. परंतु दोघेही दत्त परंपरेशी संबंधित असल्यामुळे भक्तांना त्यांच्या शिकवणुकीत एकच दिव्य तत्व असं जाणवतं. स्वामी समर्थांनी अनेकदा सांगितले की श्रद्धा ठेवा, धीर धरा आणि नामस्मरण करा. श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायही आपल्याला हेच सांगतो, हाच संदेश देतो. गुरुकृपा मिळवण्यासाठी श्रद्धा आणि संयम या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आज अनेक लोकांना वाटते की पारायण केलं म्हणजे सर्व इच्छा लगेचच पूर्ण होतील, पण तसं नाही. गुरुतत्व आपल्याला प्रथम बदलतं, नंतर परिस्थिती बदलते, आपलं त्यानंतर मन शुद्ध होतं आणि मग हळूहळू आपलं जीवन बदलायला सुरुवात होते. श्री गुरुचरित्र वाचणारा आणि स्वामी समर्थांचे नाम घेणारा भक्त हळूहळू अहंकार सोडू लागतो. त्याच्या मनामध्ये नम्रता, क्षमा आणि समाधान हे वाढायला लागतं. हीच तर खरी आहे गुरुकृपा. म्हणून स्वामींची सेवा आणि श्री गुरुचरित्राचे वाचन हे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत, एकमेकांना पूरक आहेत. हे दोघेही सेवाभाव देतात. गुरुचरित्र मार्गदर्शन देतं आणि नामस्मरण हे आपल्या मनाला शांती देतं, आपलं मन स्थिर करतं. आणि पारायण श्रद्धा आणि दृढ भक्ती कशी असावी हे शिकवते. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही ग्रंथ चमत्कारासाठी नाही, तर आपल्या आत्मपरिवर्तनासाठी आहे. त्याच्यासाठी तो वाचावा. सेवा ही नुसती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाही करायची, तर गुरूंप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी करायचे आहे. जेव्हा भक्ताचा भाव शुद्ध होतो तेव्हाच त्याची कृपा प्रकट होते. गुरूंची कृपा त्याच्यावर आपोआपच बरसायला सुरुवात होते. मग समजा तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर त्यांच्या नामस्मरणासोबत
श्री गुरुचरित्राचे श्रद्धेने वाचन किंवा पारायण करू शकता. पारायणाचा संकल्प करू शकता. ते वाचन तुमच्या घरी करू शकता, एखाद्या मंदिरात जाऊन करू शकता, कसंही करू शकता. पण त्यासाठी कोणताही दिखावा नको, कोणती घाई गडबड नको. फक्त निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ भावना आणि आपल्या गुरूंवर अखंड विश्वास ठेवा. कारण गुरुचरित्र आणि स्वामी समर्थ हे दोघेही गुरुतत्वाच्या वाटेकडे नेणारे मार्ग आहेत. आणि म्हणून ही दोन्हीही जी रूपं आहेत ते एकमेकांशी जोडलेली आहेत. एकमेकांचं अतूट असं त्यांचं नातं आहे. रूपं वेगवेगळी असली तरी कृपा मात्र ती एकच असते. आणि म्हणून गुरुचरित्र आणि स्वामी समर्थ हा वेगळा भाव नाही, यांचं वेगळं नातं नाही, तर ते एकमेकांशी अतिशय घट्टपणे जोडले गेले आहेत. एकमेकांशी त्यांचं घट्ट असं नातं आहे. आणि म्हणून तुम्ही गुरुचरित्र वाचा किंवा स्वामी समर्थांचं चरित्र वाचा, पोथी वाचा, पण त्यामध्ये सांगितलेला सार जो आहे, संदेश जो आहे, तो मात्र एकच आहे. जर हा विचार तुम्हाला भावला असेल, आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मार्मिक आध्यात्मिक विषयांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.